भाऊंच्या धक्क्यावरती संग्रामचं डोकं चांगलंच ताळ्यावरती आणलेलं आहे, कारण संग्रामने या आठवड्यामध्ये तशा गोष्टीच केलेल्या आहेत। अगोदर तर त्याच्या हाताला लागल्याबद्दल त्यांनी त्याची चौकशी केली आणि नंतर सांगितलं की अरबाज समोर तुम्ही जायला का घाबरता, त्याच्यासोबत भिडायला घाबरता, नकार का देता त्याच्यासमोर जाऊन खेळायला। अंकिता तर तुम्हाला बरोबर बोलत होती, संग्राम भिडल्यावर जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी सांगायचं होतं। आणि सगळ्यांनाच लागतं तिकडे, याचा अर्थ असा नाही की गेम खेळायचाच नाही, कोणाला भिडायचंच नाही, सेव्ह कोण करणार याच्यापेक्षा आपण ज्या टीममध्ये आहोत त्याचा ट्रस्ट जिंकून लॉयलपणे खेळणं याला ट्रस्ट म्हणतात। संग्राम तुम्ही अरबाजच्या सोबत डील केली होती, मग मान्य का करत नव्हता ज्यावेळेस अंकिता, पॅडीदादा, अभिजित हे सगळे तुम्हाला विचारत होते, सगळेच सांगत होते ना त्यांच्याबद्दल, मग तुम्ही का सांगत नव्हता? कारण तुम्ही कॅप्टन्सी उमेदवारीच्या टास्कमध्ये लॉयल्टी नव्हता, तुम्ही तुमच्या टीमसोबत लॉयल नव्हता, म्हणून तुम्ही अरबाजसोबत डील केलेली होती आणि हे सांगायला तुम्ही घाबरत होता। पण प्रेक्षक आम्ही आहोत, आम्हाला बाहेर दिसतं, वैभव 2ची पुनरावृत्ती झालेली आहे, वैभवने पण हेच केलेलं होतं, सेम तुम्ही करताय, त्यामुळे घरामध्ये तुमच्याबद्दल वैभव 2 म्हणले ते देखील योग्यच आहे। आणि संग्राम तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही वीक होत चाललेली आहे तुमची टीम? अहो ते सगळेच मेहनत करतात, पहिल्या दिवसापासून ते मेहनत करतायत, मग तुम्ही मध्येच येऊन त्यांना वीक म्हणून कसं काय शकता? कॅप्टन्सी उमेदवारीमध्ये तुम्ही अजिबात लॉयल खेळलेला नाहीत हां, पण जो काही बीबी करन्सीचा टास्क होता त्याच्यामध्ये प्राणी ओळखायचे होते, नकल करणार, तो तुम्ही अतिशय उत्कृष्ट खेळलात, एका मिनिटात तुम्ही सगळे प्राणी ओळखले आणि नॉमिनेशन टास्कमध्ये देखील छान खेळलात। पण जो कॅप्टन्सी उमेदवारीचा टास्क होता त्याच्यामध्ये मला तुमचं पटलेलं नाही आणि बाहेर प्रेक्षकांना देखील आवडलेलं नाही, त्यामुळे तुमचा गेम कसा सुधारायचा, कोणत्या टीमसोबत आहोत याच्यासोबत लॉयल राहायचं हे तुमचं तुम्ही ठरवा, पण गेम खेळताना कशा पद्धतीने गेम खेळला पाहिजे यामध्ये थोडंसं डोकं स्वतःचं देखील वापरत जावा। जे दुसरे सांगतात तेच तुम्ही वापरत असता, तर कोणताही एक्सक्यूज न देता संग्रामला भाऊंनी चांगलंच थाऱ्यावरती आणलेलं आहे। चला तर बघूयात संग्रामचा गेम पुढे कसा होतोय। तर संग्रामला दिलेला हा धक्का तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।